जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकेचं या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ मध्ये मुंबईच्या ग्राउंड कोणत्या ठिकाणी होतात, त्याचबरोबर मुंबईच्या ग्राउंडला मुलांना मार्क का कमी येतात याबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहे। आणि तुमचे मार्क 2-3 मार्क कमी होतात मुंबईला, जेणेकरून तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्याच्या भरतीला उतरलात, तिथं तुम्हाला त्या ग्राउंड मध्ये तुमचे मार्क जे तुम्ही डेमो दिलात तेवढे मार्क तुम्हाला तिथे भेटतात, पण मुंबईला 2-3 मार्क कमी का होतात याचं काय कारण आहे, त्याचबरोबर त्यावर काय उपाय आहे, आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर असं बघणार आहे मित्रांनो। आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ह्यातून तुमचे 2-3 मार्क नक्की वाढतील मित्रांनो। आणि तुम्ही जर अशा पद्धतीने तिथं ग्राउंड केलात किंवा तुम्हाला हे माहिती भेटेल तर नक्कीच तुमच्यामध्ये 1-2 मार्काचा ग्रोथ होणार आहे। तर बघा, तुमचा वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, मुंबईचे ग्राउंड कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर मुलींचे ग्राउंड हे नायगावला होतात, नायगाव या ठिकाणी। आणि बघा, मुलांचे ग्राउंड मरोळ आणि कलिना या ठिकाणी घेतले जातात। या 2 ठिकाणी मुलांचे ग्राउंड होतात, मरोळ आणि कलिना। आणि मुलींचे ग्राउंड नायगावला होतात। तर बघा, तुम्हाला मुलींच्या ग्राउंड बद्दल आपण डिटेल माहिती आणि ग्राउंड तिथले कसे आहेत किंवा ह्या वेळेस ग्राउंड चेंज होण्याची शक्यता आहे का, याबरोबर डिटेल माहिती तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देणार आहे, कारण मुलींसाठी आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्याबरोबर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फक्त मुलांचे ग्राउंड बघणार आहे। त्याचबरोबर मुलींनी सुद्धा हा व्हिडिओ जर बघितला तर तुमचे 2-3 मार्क नक्कीच वाढतील। तुम्हाला कशा पद्धतीने तिथे ग्राउंड द्यायचं आहे, तुम्हाला काय चुका टाळायच्या आहेत, तर याबद्दल तुम्हाला 2-3 मार्क वाढून जातील। हे व्हिडिओ तुम्ही मुलींनी सुद्धा शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, मरोळचं ग्राउंड जे आहे मी तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे, कारण ज्या वेळेस मी आमची ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं त्यावेळेस आम्हाला 4 महिने हे मरोळ ग्राउंड वर 30,000 करून घेतले होते। आणि मरोळच्या ग्राउंड वर आमची 4 महिने ट्रेनिंग झालेली आहे। तर तुम्हाला मरोळचा ग्राउंड कसं करायचं आहे किंवा मरोळच्या ग्राउंड मध्ये काय मुलांना कशामुळे मार्क कमी येतात ह्याबरोबर डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, कलिनाचं सुद्धा ग्राउंड सर्कल मध्ये आहे आणि मातीचं आहे। तुम्हाला कलिनाचं ग्राउंड पण तुम्हाला जर तिथं जास्त वेळेस, समजा की जर तुम्ही पहिल्या बॅच मध्ये गेला, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, तर इथं तुम्हाला फायदा होईल। जर तुम्ही उशिरा गेलात ग्राउंडला मित्रांनो तर धुळीमुळे तुम्हाला तिथं सुद्धा मातीचंच ग्राउंड आहे। तर चला आपण बघू, तर तुमचे ग्राउंड मरोळ आणि कलिना या ठिकाणी होणार आहे। तर बघा, आता मरोळचं ग्राउंड आहे, तर मरोळचं ग्राउंड हे लाल मातीचं आहे। आणि मरोळच्या ग्राउंड मध्ये तुम्हाला लाल मातीमुळे जे बारीक कण आहेत ते तुमच्या नाकामध्ये, तोंडामध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला रनिंग मध्ये प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे मुलांना मार्क कमी पडतात। तुम्ही मरोळचं ग्राउंड या व्हिडिओ मध्ये सुद्धा पाहू शकता मित्रांनो की तुम्हाला ग्राउंड तिथले कसं आहे। तर बघा, तुम्हाला माहिती आहे की ग्राउंड हे लाल मातीचं आहे, तिथले कण उडतात म्हणून तुम्हाला रनिंगला प्रॉब्लेम होते। त्याचबरोबर उन्हाचा प्रॉब्लेम आहे म्हणून वरती मांडव टाकला जातो, त्यामुळे जे दम घुटल्यासारखं होतं, कारण आपली प्रॅक्टिस हे खुल्यामध्ये झालेली असते आणि एकदमच तुम्हाला गुदमरल्यासारखं वातावरण भेटतं, त्यामुळे मुलांना चक्कर येतात, दम घोटतो आणि रनिंगला त्यांचे मार्क कमी होतात। आणि बघा, तुम्हाला आणि दुसरी प्रॉब्लेम काय मित्रांनो, 2 असे तुम्हाला पॉइंट आहेत त्यामुळे तुमचे मार्क ग्राउंडला कमी येतात। एक म्हणलं तर तुम्हाला धूळ होते, तिथले धूळ असलेल्या तिथल्या वातावरणामुळे तुम्हाला ग्राउंडला मार्क कमी येतात। त्यासाठी उपाय काय आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मार्क कसं वाढतील बघा। ज्यावेळेस तुम्ही रनिंगला जाताय, तुम्हाला धुळीच्या प्रॉब्लेममुळे रनिंग मध्ये प्रॉब्लेम होते, तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच उपाय मित्रांनो, तुम्हाला ग्राउंडच्या ठिकाणी लवकर जायचं आहे। कारण बघा, ग्राउंडला पाणी मारलं जातं सकाळी,
आज रात्री पाणी मारतात आणि उद्या सकाळी तुम्हाला ग्राउंडला हजर करतात आणि त्यावेळेस तुम्ही मुलांची जी संख्या असते मोठ्या प्रमाणात सोडली जाते, त्यावेळेस एक राऊंड जरी झाला तरी तिथे पाणी ते सुकून जाऊन तुमच्या तोंडामध्ये धूळ येण्यास सुरुवात होते. आणि आम्ही असताना सुद्धा पाणी मारलं जायचं. रात्री जरी पाणी मारलं तरी सकाळी एक राऊंड झाल्यानंतर परत ग्राउंडवर माती उडायला सुरू व्हायची. त्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. कारण तुम्ही जर म्हणताल आम्ही जर लेट बी गेलो तर काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला त्याच्यामुळे सुद्धा मार्क कमी होऊ शकतात. तुम्ही जर लवकर गेलो तर हे धूळ उडण्याचे प्रॉब्लेम तुम्हाला कमी होऊ शकते. त्याचमुळं तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही. तर त्याच्यावर एक हा उपाय आहे की तुम्ही लवकर जर गेलात तर तुम्हाला तिथे हा त्रास कमी प्रमाणात होईल आणि तुमचे एक दोन मार्क तुमचे वाढले जातील. त्याबरोबर बघा, तुमचे ग्राउंड गोल आहे मित्रांनो. गोल सर्कल मध्ये तुम्हाला पळायचं आहे आणि मुंबईमध्ये सर्कल मध्ये पळण्यासाठी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात मुलांची संख्या सोडली जाते. बघा, तर सर्कल हे 400चं जरी असलं तरी तुम्हाला मुलं जास्त सोडल्या कारणाने मुलं काय करतात, हा जो आपण जे ग्राउंडच्या जवळून पळतो तर तुम्हाला डिस्टन्स हा बरोबर 1600चा असतो. जसं जसं आपण ग्राउंडच्या बाहेरून पळायला सुरुवात होती तर आपला डिस्टन्स हा वाढला जातो. तर बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक डिस्टन्स जर वाढले तर तुम्हाला काय होणार आहे, सेकंद तुमचे ऑटोमॅटिक वाढणार आहेत. तर आता तुम्हाला जर हा ग्राउंडला धरून पळायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काय होणार आहे, जे दुसरे मुलं आहेत ज्यांची रनिंग एवढी नसते तर ते मुलं ह्याच्या जवळून पडतात. मग आपण काय करतो, रनिंग करते वेळेस ज्या वेळेस ते मुलं आहेत त्यांना क्रॉस करतो, जिथं खुली जागा आहे त्यातून आपण आतमधून पळण्याचा प्रयत्न करतो. परत आणि जर पुढे मुलं असतील तर त्या ठिकाणी काय करतो, परत आपण ह्याला क्रॉस करून हे करतो. तर हे तुमचं कमी जास्त करण्यामध्ये डिस्टन्स तर वाढतच मित्रांनो, त्याचबरोबर तुमच्या पायाचे जे स्पीड आहे ते कमी जास्त होते. ह्याच्या कारणाने सुद्धा तुमचे जे मार्क आहेत कमी होतात आणि तुमचे काही सेकंद वाढले जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमच्या समोर खूप जास्त मुलं दिसले, जे आशार पावलाला समजा जर मुलं असले 10 मीटर तुमच्या जर 10 मीटरावर जर मुलं असले तर तुम्हाला लगेच इकडे येऊन इकडे जायचं नाही, तर तुम्हाला सरळ पळायचं आहे. कारण तुम्ही जर म्हणलात की मी ग्राउंडच्या आतमधून पळालो तर तुम्हाला कमी डिस्टन्स लागेल पण तुमची स्पीड कमी होणार. परत तिथं मुलं येणार, परत तुम्हाला क्रॉस करावं लागणार. जर तुम्हाला 40-50 मीटर पर्यंत जर मुलं दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचंय, ग्राउंडच्या जवळून पळायचं आहे. कारण तुम्हाला डिस्टन्स कमी भेटेल. आणि जर तुम्हाला सतत जर ग्राउंडला क्रॉस करायचं असेल मुलांना तर तुम्हाला काय होणार आहे की तुमचं डिस्टन्स पण वाढेल, तुमची स्पीड होईल. कारण सतत इकडून इकडे होण्यामध्ये तुमची स्पीड कमी होते. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस रनिंग करताय त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला जर मुलं 40-50 मीटरच्या जर लांब असेल तर तिथं तुम्हाला क्रॉस करून ग्राउंडच्या जवळून पळायचं आहे. नाहीतर तुम्हाला थोडंसं साईडनंच पळायचं आहे. कारण तुम्हाला मध्ये कोणी येणार नाही आणि तुमची स्पीड कमी होणार नाही. जोपर्यंत आपण ग्राउंडला धरून पळतो, ग्राउंडच्या जवळ पडतो, तेव्हा आपले मार्क काय ऑटोमॅटिक आपले सेकंद कमी होतात. कारण ॲक्युरेट जे 1600 मीटर हे असतं ॲक्युरेट असतं. तर आपण जर बाहेरून पळालो तर आपले डिस्टन्स हे वाढत असतं. पण हे प्रॉब्लेम मुंबईला होते मित्रांनो, ह्याच्यामुळे मुलांचे मार्क कमी होतात. आता ह्याच्यावर उपाय एकच आहे की तुम्ही जरा साईडने पळून तुमची स्पीड कमी होऊ न देता पळायला पाहिजे. कारण दुसरे मुलं तर तुम्हाला हे ज्यांना रनिंग होत नाही ते ग्राउंड धरूनच पळतात मित्रांनो, हे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम होते. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं लक्ष दिलात तर नक्कीच तुमचं ग्राउंडला मार्क चांगले येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही ग्राउंडला लवकर गेलात तर तुमचे मार्क वाढू शकतात. 1-2 मार्कामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवून येईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि मुलींसाठी आपण दुसरा व्हिडिओ सेपरेट घेऊन येणार आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला 2 उपाय आहेत ग्राउंडचे. आणि ज्या मुलांना ग्राउंड आउट ऑफ आहे आणि त्यांचं आउट ऑफ असेल सुद्धा 1-2 मार्क कमीच होत आहेत मित्रांनो त्यांचे. तर ज्यांचं आउट ऑफच्या बाहेर ग्राउंड आहे त्यांनाच तिथं आउट ऑफ मार्क भेटतात. कारण डिस्टन्स जास्त होत आहे. त्यांचं अॅक्युरेट असलं तर मुलं सोडतच नाहीत, त्याच्यामुळं होतं.
तर हा ही आहे ते मुंबईला कमी मार्क यायची प्रॉब्लेम आणि त्याच्यावर हा आहे उपाय. आवडलं तर एक लाईक करा, कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.